परिषदेमार्फत GCC TBC 40 वर्ड्स पर मिनिट ही परीक्षा इंग्रजी, मराठी व हिंदी या 3 माध्यमातून घेण्यात येते। GCC TBC म्हणजेच गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स ही 40 वर्ड्स पर मिनिट्स या परीक्षेसाठीच्या पर्सनल लेटर किंवा रिझ्यूम लेटरचे फॉर्मॅटिंग कसे करावे याचे प्रात्यक्षिक येथे देत आहोत। लेटरचा प्रश्न अनफॉर्मॅटेड असेल म्हणजेच पत्राचे कंटेंट प्रश्नामध्ये सरळ ओळींमध्ये दिसतील। प्रश्नाचे कंटेंट्स पूर्ण दिसत नसतील तर हॉरिझॉन्टल बारच्या सहाय्याने योग्य पद्धतीने ऍडजस्ट करून घ्यावा। पत्र सुरू करण्यापूर्वी प्रथमतः प्रश्नपत्रिकेत दिलेल्या सूचना व्यवस्थित समजून घ्याव्यात, नंतर पत्र टाइप करण्यास सुरुवात करावी। ज्या ठिकाणी ओळ बदलणे अपेक्षित असेल तिथे प्रश्नांमध्ये डॅश डॅश अशी रेघ दिसेल। एंटर की प्रेस करून ओळ बदलावी। संपूर्ण पत्र प्रथमतः लेफ्ट साइडला टाइप करून घ्यावे। पत्रामध्ये जिथे जिथे ईमेल किंवा वेबसाईट ऍड्रेस असेल तिथे तो निळ्या रंगामध्ये येऊन त्यास हायपरलिंक दिसू शकते। विद्यार्थ्यांनी ती तशीच ठेवावी। टू किंवा प्रतिनंतर पत्ता टाइप करू नये। येथे आपल्याला मेल मर्जचे फील्ड्स इन्सर्ट करायचे आहेत। लेटर टाइप करत असतानाच आवश्यक त्या ठिकाणी एंटर व टॅब द्यावेत आणि नंतर फॉर्मॅटिंग सुरू करावे। याकरिता पर्सनल लेटरचे प्रात्यक्षिक पाहावे। पत्रातील पर्सनल डिटेल्स टाइप करत असताना जी विसर्ग चिन्हे म्हणजेच कोलन आहेत ती एकाखाली एक येतील याची दक्षता घ्यावी। या प्रात्यक्षिकात नेम नंतर 3 टॅब्स देऊन विसर्ग चिन्ह दिले आहे व त्याखाली बाकीची विसर्ग चिन्ह घेतली आहेत। क्वालिफिकेशन नंतर 2 एंटर द्यावे। येथे आपल्याला टेबल इन्सर्ट करायचा आहे। प्रश्नामधील टेबलला किती कॉलम्स व रो आहेत हे बघून घ्यावेत व त्याप्रमाणे इन्सर्ट टेबल मध्ये जाऊन टेबल इन्सर्ट करावे व कंटेंट्स टाइप करून घ्यावे। टेबल खाली एक ब्लँक ओळ असावी। पुढील सर्व मॅटर टाइप करून घ्यावा। आता फॉर्मॅटिंग सुरू करावे। नाव बोल्ड करावे। नावापासून दिनांक पर्यंत सिलेक्शन करावे आणि रुलरचा वापर करून इंडेंटच्या चौकोनावर क्लिक करावे व लेफ्ट इंडेंट 3.5 ला ड्रॅग करावे। टू नंतर आता आपल्याला मेल मर्जचा वापर करून रिसिपेंट लिस्ट करायची आहे। मेनू मधील मेलिंग टॅबला क्लिक करून सिलेक्ट रिसिपेंटला क्लिक करावे। आता तुम्हाला न्यू ऍड्रेस लिस्ट तयार करायची आहे। प्रश्नामध्ये दिलेले 2 रिसिपेंट्सची येथे एंट्री करायची आहे। पहिला रिसिपेंट एंटर झाल्यावर न्यू एंट्रीला क्लिक करून दुसरी एंट्री करावी। टाइप केलेले रिसिपेंटचे नाव पूर्ण दिसले नाही तर ते नेव्हिगेशन की मधील लेफ्ट एरो प्रेस करून तुम्ही पाहू शकता। दोन्ही एंट्रीज झाल्यावर ओके बटन क्लिक करावे। आता 2 च्या खाली आपल्याला मर्ज फील्ड्स इन्सर्ट करावायचे आहेत। यासाठी 2 च्या खाली क्लिक करावे आणि रिबन मध्ये दिसत असलेल्या इन्सर्ट मर्ज फील्ड्सला क्लिक करावे। फर्स्ट नेम इन्सर्ट करून 1 एंटर द्यावा। ऍड्रेस लाईन 1 इन्सर्ट करून 1 एंटर द्यावा। ऍड्रेस लाईन 2 इन्सर्ट करून 1 एंटर द्यावा। आता सब्जेक्ट सिलेक्ट करून त्यास बोल्ड करावे। त्या पुढे असणाऱ्या मॅटरला क्लिक करून त्यास अंडरलाईन करावे। याप्रमाणेच रेफरन्स सिलेक्ट करून त्यास बोल्ड करावे। त्या पुढे असणाऱ्या मॅटरला क्लिक करून त्यास अंडरलाईन करावे। आता प्रश्नामध्ये पॅराग्राफला जी स्टाईल असेल त्याप्रमाणे स्टाईल अप्लाय करावी। प्रस्तुत प्रात्यक्षिकामध्ये इंडेंट स्टाईल दिलेली असल्याने पॅराच्या सुरुवातीला टॅबचा वापर केला आहे। पॅराग्राफला जस्टिफाईड अलाइनमेंट करावी। यानंतर पर्सनल डिटेल्सला क्लिक करून बोल्ड, सेंटर व अंडरलाईन करावे। नंतर विसर्ग चिन्हाच्या डाव्या बाजूला असलेले नेम पासून क्वालिफिकेशन पर्यंतचे टेक्स्ट बोल्ड करून घ्यावे। आता टेबल फॉर्मॅट करूया। संपूर्ण टेबल सिलेक्ट करावा व त्यास सेंटर अलाइन करावे। यासाठी टेबलच्या डाव्या बाजूला वरती असलेला 4 हेडेड एरो क्लिक करावा म्हणजेच संपूर्ण टेबल सिलेक्ट होईल। कॉलम हेडिंग सिलेक्ट करून बोल्ड करावे। टेबल नंतर असलेला पॅराग्राफ्सना इंडेंट स्टाईल अप्लाय करायची आहे। यासाठी पॅराच्या सुरुवातीस टॅब की प्रेस करावी व माउस किंवा कीबोर्डच्या साहाय्याने थँकिंग यू किंवा कळावे धन्यवाद पर्यंत सिलेक्शन घेऊन पॅराग्राफला जस्टिफाईड अलाइनमेंट करावी। आता प्रश्नामध्ये कॉम्प्लिमेंटरी क्लोजची पोझिशन जशी सांगितली आहे तशी ठेवावी। उदाहरणार्थ राईट हँड साइड किंवा लेफ्ट हँड साइड। प्रस्तुत प्रात्यक्षिकांमध्ये राईट हँड साइड सांगितलेली असल्याने आपला विश्वासू किंवा युअर्स फेथफुली पासून नावापर्यंत माउस किंवा कीबोर्डच्या साहाय्याने सिलेक्शन करावे व रुलरचा वापर करून इंडेंटच्या चौकोनावर क्लिक करावे व लेफ्ट इंडेंट 3.5 ला ड्रॅग करावे। या सिलेक्शनला सेंटर अलाइनमेंट अप्लाय करावी। आता आपल्याला मर्ज फील्डचा प्रिव्ह्यू पाहायचा आहे। त्यासाठी मेलिंग टॅबला क्लिक करून प्रिव्ह्यू रिझल्टला क्लिक करून पुन्हा प्रिव्ह्यू रिझल्टला क्लिक करावे। आता तुमच्या पत्रामध्ये 2 च्या पुढे रिसिपिएंट्स दिसतील। दोन्ही रिसिपिएंट्स पाहण्यासाठी प्रिव्ह्यू रिझल्टला क्लिक करून प्रिव्हियस किंवा नेक्स्ट क्लिक करून बघू शकता। यानंतर फिनिश मेल मर्जला क्लिक करावे। अशा प्रकारे आपले व्यक्तिगत पत्र म्हणजेच पर्सनल लेटर संपूर्ण झाले आहे।